नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण आपल्यासाठी आपली जी साईट आहे ती एक नंबरची साईट आपण निवडलेली आहे, जी आपल्या टॉप 5 मध्ये त्या साईटचा व्हिडिओ आपल्यासाठी आपण आज घेऊन आलेलो आहोत. हा व्हिडिओ एंडपर्यंत जरूर पहा. नक्की तुम्हाला सुद्धा ही साईट खूप आवडणार आहे. या साईटचं विशेष म्हणजे हे कॉमन बिल्डिंगमध्ये याला म्हाडाचे फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत आणि याच्या प्रत्येक फ्लॅटला जवळजवळ 3 बाल्कन्या देण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीत हा एरिया सुद्धा खूप चांगला आहे. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबतही शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला आपली व्हिडिओला स्टार्ट करूया. या साईटचा एक छोटासा व्हिडिओ आहे, तो आता आपण जो व्हिडिओ पाहिला हा निवासा ग्रुपचाच आहे, व्हिडिओ त्या साईटचाच आहे आणि यामध्ये तुम्ही पाहिले की सर्व तुम्हाला अमेनिटीज वगैरे खूप चांगल्या आहेत आणि या सर्व तुम्हाला वापरायला भेटणार आहेत. तर चला आपण या साईटची थोडी बेसिक माहिती पाहूया. याचा स्कीम कोड आहे 866. LIG इन्कम ग्रुपसाठी स्कीम आहे, ज्याचं डिपॉझिट आहे 20,708 रुपये आणि 2 BHK ते 26 फ्लॅट देण्यात आलेले आहेत, जे की क्वांटिटी सुद्धा इथे चांगली आहे. आणि जो कार्पेट एरिया आहे तो 538 ते 42 या साईजचा कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे आणि याची प्राइस ठेवण्यात आलेली आहे फक्त 24 लाख रुपयेपर्यंत याची प्राइस ठेवण्यात आलेली आहे, जे की मार्केट रेटपेक्षा खूप कमी आहे. याचं डेट ऑफ कम्प्लिशन सुद्धा खूप लांब नाही आहे, 31/12/2026 असं याचं कम्प्लिशन डेट आहे. याला खूप चांगली गोष्ट आहे की याला लिटिगेशन सुद्धा काहीही नाहीत, पूर्ण टायटल क्लिअर आहे याचं आणि यामध्ये टोटल 4 विंग्स देण्यात आलेले आहेत आणि म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते येथील बी विंगमध्ये देण्यात आलेले आहेत, जे की कॉमन बिल्डिंग आहे, म्हणजे बिल्डरचे फ्लॅट सुद्धा त्यामध्ये आहेत आणि म्हाडाचे फ्लॅट सुद्धा त्यामध्ये देण्यात आलेले आहेत. आणि याला बिल्डिंगचे फ्लोर्स आहेत. म्हाडा बिल्डिंगचे फ्लोअर ते 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे ही आणि त्या प्रत्येक फ्लोअरला 6 फ्लॅट देण्यात आलेले आहेत आणि एकच लिफ्ट आणि एकच स्टेअरकेस या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि जो मधला पॅसेज आहे तो 1.5 मीटर पण आहे आणि डोर टू डोर जो समोर पॅसेज आहे तो 2.2 मीटर पर्यंत एवढा वाईड देण्यात आलेला आहे. एकंदरीत याचा फ्लोर प्लॅन सुद्धा खूप चांगला आहे. आता याची आपण लोकेशन एक्झॅक्टली कुठे आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूया. तर निवास अनन्य ही साईट ऍक्च्युली मॅपवर कोठे आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी आपण गुगल मॅप्स ओपन केलेली आहे. यामध्ये आपण टाईप करणार आहोत निवासा अनन्या. तर तुम्हाला ही लोकेशन इथे दाखवत आहे निवास अनन्याची. हे जे आहे इथे तुम्ही पाहू शकता की हे आहे पुणे एअरपोर्ट, पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट हे आहे आणि याला एकदम क्लोज ही साईट देण्यात आलेली आहे, जी की आहे निवासा अनन्या. आता याला ऍक्सेस जो आहे तो कसा आहे तो आपण पाहूया. तर तुम्हाला हा रोड तुम्हाला सर्वांना परिचय असेल, सिम्बॉयसिस रोड. या रोडला खूप म्हणजे एअरपोर्टचा समोरचाच रोड आहे सिम्बॉयसिस रोड. या रोड पासून तुम्ही इथून आले की तुम्हाला इथं एअरपोर्ट आहे, इथं एरो मॉल आहे. यासाठी तुम्हाला इथून लेफ्ट साईडला गेले असे या पद्धतीने तर तुम्हाला इथून या ठिकाणी ऍक्सेस करता येईल इकडून असं आणि या ठिकाणी तुम्ही इथं पोहोचू शकता इथे निवास अनन्या साईडला. शिवाय तुम्हाला दुसरीकडचा रोड दुसरीकडून अगर तुम्ही याच इकडून विश्रांतवाडी करून तर तुम्हाला हा रोड इथं आहे. विश्रांतवाडीकडून आलेला हा रोड आहे असा. तर इकडं आहे हा रोड. हे आहे विश्रांतवाडीकडून हा एअरपोर्ट रोड आहे सरळ. एअरपोर्ट रोडवरून तुम्ही इथं आले की तुम्हाला परत सेम असंच इकडून कलवड वस्तीवरून असं जाऊन हा इथे रोड ऍक्सेस होतो किंवा इकडून सुद्धा तुम्हाला असा रोड ऍक्सेस इथं आहे. अशा पद्धतीने ही साईट सुद्धा एकदम प्राईम लोकेशनवर आहे. इथून तुम्हाला एअरपोर्ट जे आहे ते खूप जवळ आहे. इकडे रामवाडी स्टेशन आहे, मेट्रो स्टेशन, ते सुद्धा ऍक्सेसेबल आहे चांगलं. शिवाय विमाननगर एरिया इथं चांगला डेव्हलपफुल तुम्हाला माहितीच आहे. शिवाय इथं खराडी वगैरे सुद्धा इथून खूप म्हणजे ऍक्सेसेबल चांगलं आहे अशा पद्धतीने. तर हे प्लॉट आपण पाहूया कसं आहे. तर तुम्ही इथं गुगल मॅपचं पाहू शकता, अजून काही काम सुरू नाही असं दिसतंय इथं, पण कधी हा जुना असेल आणि याचं पोझिशन 2026 मध्ये आहे, त्यामुळे 1 वर्षाच्या आतील हा असणार आहे. तर त्यामुळे काम सध्या चालू असेल तिथं. आपण नक्की या साईटचा व्हिजिट करण्याचा प्रयत्न करूया लवकरात लवकर. तर हा इथं प्लॉट तुम्ही जो इथं दाखवता तो आणण्यासाठी हा सोडण्यात आलेला आहे, नावाचा आणण्यासाठी, निवास आणण्यासाठी. एकदम चांगल्या लोकेशनला ही साईट देण्यात आलेली आहे. तर आता याचा आपण फ्लोअर प्लॅन पाहूया कसा आहे. हा याचा तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर की हा याचा मास्टर प्लॅन आहे, मास्टर लेआउट प्लॅन आहे. तर यामध्ये A B C D E अशा विंग्स आहेत
यामध्ये ही जी बी विंग आहे यामध्ये म्हाडासाठी फ्लॅट देण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये बेसमेंट आहे, ग्राउंड फ्लोअर आहे आणि 7 फ्लोअर्स इथे देण्यात आलेले आहेत टोटल. आणि हा मध्ये ओपन स्पेस आहे ज्यामध्ये सर्व अॅमिनिटीज वगैरे देण्यात आलेले आहेत. या साईडला गेट वगैरे इथं असणार आहे. तर अशा पद्धतीने एकदम सुशोभित अशी सी आकाराची सी आकार नाही सॉरी राऊंडच आहे बिल्डिंग, फक्त एका साईडने कोपरा फक्त ओपन आहे थोडासा. तर अशा पद्धतीने हे याचा लेआउट आहे. आता याचा पण फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे. आता हा आहे याचा पार्किंग प्लॅन आहे, जो की बेसमेंटचा पार्किंग फ्लोर प्लॅन आहे. बघा की अशा पद्धतीने भरपूर इथं गाड्यांचं इथं अरेंजमेंट करण्यात आलेली आहे. पूर्ण हा जो आहे पूर्ण प्रोजेक्टचा पार्किंग प्लॅन आहे, सर्व प्रोजेक्ट मिळून. तर दुसरा आपण ओपन करूया. हा ग्राउंड फ्लोअरचा पार्किंग प्लॅन आहे, म्हणजे बेसमेंट आणि ग्राउंडला पार्किंग आहे पूर्ण. यामध्ये म्हाडासाठी स्पेशल असं काही पार्किंग तर आपल्याला सध्या दिसत नाहीये, पण म्हाडासाठी पार्किंग हे असतं किंवा तुम्ही बिल्डरचं सुद्धा पार्किंग घेऊ शकता इथे. तर हा आहे आपला बी विंगचा जो आहे फ्लोर प्लॅन आहे. त्याचे प्रामुख्याने बघा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ या फ्लोअरला आपण पाहूया की इथंच म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. फ्लोअरचा प्लॅन आहे आणि हा 6 आणि 7 फ्लोअरचा प्लॅन इथं आहे. तर 1 ते 4 फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. तर ते कसे आहेत ते पाहूया. तर हा आहे पूर्ण याचा फ्लोर प्लॅन. यामध्ये टोटल 6 2 BHK देण्यात आलेले आहेत. तुम्ही इथं पाहू शकता इन्क्लुझिव्ह हाऊसिंग असं नोट सुद्धा केलेलं आहे. हे सर्व फ्लॅट जे आहेत ते म्हाडाचे आहेत, 6 प्रत्येक फ्लोअरला बी विंग मध्ये. या साईडला 2 फ्लॅट्स आहेत आणि या साईडला 4 फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. हा लिव्हिंग रूम, स्टडी रूम, बेडरूम आणि या साईडला किचन आहे. तुम्ही पाहू शकता की लिव्हिंग रूमला पण बाल्कनी आहे, बेडरूमला पण बाल्कनी आहे आणि किचनला सुद्धा बाल्कनी देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने सर्व फ्लॅट सारखेच आहेत, एक मापाचे आहेत आणि एकच इथं स्टेअरकेस देण्यात आलेली आहे आणि या साईडला इथं एकच लिफ्ट देण्यात आलेली आहे. आणि हा मधला पॅसेज आहे 1.5 मीटर एवढा सोडण्यात आलेला आहे. तर 2 साईड डक्ट आहेत, म्हणजे या साईडला 2 फ्लॅट आणि या साईडला 4 फ्लॅट असे इथं फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. आता आपण यातला कोणत्याही एका फ्लॅटचं माप पाहूया कसं आहे. पहिल्या 4 फ्लोअरला फक्त महाग फ्लॅट्स आहेत. त्यामध्ये आपण हा फ्लॅट पाहूया कसा आहे. हा फ्लॅट आपण पाहूया. फ्लॅट नंबर आहे 106, म्हणजे 106 ते 406 असे 4 फ्लॅट्स आहेत यामध्ये. तर यामध्ये आपण पाहूया की इथून तुम्ही हा जो आपला पॅसेज आहे, पॅसेजमधून एंट्री केल्यानंतर हा तुमचा लिव्हिंग रूम आहे, ज्याचं माप आहे 10x14. असं एक चांगल्या पद्धतीने लिव्हिंग रूम देण्यात आलेलं आहे आणि इथं छोटासा डायनिंग स्पेस सुद्धा देण्यात आलेला आहे, 1 मीटर बाय 2.4 मीटर या मापाचं. मी तुम्ही डायनिंग सुद्धा इथं अरेंजमेंट करू शकता. त्यानंतर जी लिव्हिंग रूमला बाल्कनी आहे ती आहे जवळ 10x5 या मापाची बाल्कनी आहे. प्रशस्त अशी ही बाल्कनी इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर किचनचं माप जे आहे ते 9x7.25 अशा मापाचं किचन आहे आणि किचनला सुद्धा तुम्ही पाहू शकता तर डोर आहे आणि इथे ड्राय बाल्कनी देण्यात आली आहे किचनला सुद्धा. ड्राय बाल्कनीचं माप जे आहे किचनचं ते 4.5x7.25 असं याचं माप देण्यात आलेलं आहे. आणि या इथं विंडो सुद्धा देण्यात आलेली आहे, म्हणजे ड्राय बाल्कनीकडे विंडो सुद्धा ओपन होते आणि डोर सुद्धा आहे. त्यानंतर इथं एक कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे, ज्याचं माप तुम्ही बघा एकदम मोठ्या साईजचा कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. आणि ही जी स्टडी रूम आहे, म्हणजे चिल्ड्रन्स बेडरूम तुम्ही ह्याला म्हणू शकता, जी आहे 8x10 या मापाची आहे आणि ते एक कबर्ड स्पेस सुद्धा देण्यात आलेला आहे. मी तुम्ही ते कबर्ड वगैरे सेट करू शकता या स्पेसमध्ये. आणि इथं या ठिकाणी ते विंडो आहे. तर एकदम व्हेंटिलेटेड फ्लॅट आहे आणि या ठिकाणी इथं तुम्ही इथून एंट्री केली की इथं बेडरूम आहे, मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमला जवळजवळ 10x11 एवढी मोठी मास्टर बेडरूम देण्यात आलेली आहे, ज्याचं माप आहे 10x11. आणि मास्टर बेडरूमला सेपरेट टॉयलेट बाथरूम सुद्धा देण्यात आलेलं आहे, ते सुद्धा एकदम चांगल्या मापाचं आहे, प्रशस्त असं आहे. आणि मास्टर बेडरूमला सुद्धा तुम्ही इथे पहा की बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे. त्याचं माप आहे 9.5x3 एवढ्या आकारची बाल्कनी इथं देण्यात आलेली आहे. म्हणजे म्हाडा बिल्डिंग फ्लॅटला तुम्हाला माहिती आहे की एक बाल्कनी सुद्धा कोण देत नसतं, इथं तुम्हाला 3 बाल्कनी देण्यात आलेल्या आहेत म्हाडा बिल्डिंगसाठी सुद्धा, म्हाडाच्या फ्लॅटला सुद्धा. आणि कॉमन बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे त्यामुळे तुम्हाला सर्व अॅमिनिटीज सुद्धा वापरायला भेटणार आहेत.
तर सर्व फ्लॅट अशाच पद्धतीने आहेत. इन्क्लुझिव्ह हाऊसिंग असं नोट्स इथं केलेलं आहे त्यांनी इथं. तर अशा पद्धतीने एकदम खूप छान प्लॅन आहे हा. आता जे बिल्डरचे फ्लॅट्स आहेत 6 आणि 7 फ्लोअर ते सुद्धा कसे आहेत पाहूया. तर त्यांचा सुद्धा माप जवळजवळ सेमच आहे. काही सुद्धा फरक नाहीये, सर्व सेमच आहे. इथं डायनिंग एरिया, लिव्हिंग रूम, स्टडी रूम, बेडरूम, बाल्कनी आणि इकडं ड्राय बाल्कनी सुद्धा. आता या साईड जे फ्लॅट आहेत त्यांना अशा पद्धतीने ड्राय बाल्कनी देण्यात आली आहे या आकारची, आणि या साईडला आहे तो अशा पद्धतीने ड्राय बाल्कनी आहे. तर फक्त एवढाच फरक आहे यामध्ये कार्पेट एरियामध्ये थोडासा, जो की थोडासा प्राइसमध्ये सुद्धा फरक करतोय. बाकी सर्व इथं सेमच आहे. आता याचं मार्केट रेटशी आपण कंपॅरिझन करायचं म्हणलं तर याच ठिकाणी याच बिल्डिंगमध्ये जे बिल्डरचे फ्लॅट आहेत ते तुम्ही पाहू शकता की आपण 99 एकरवरून घेतलेला आहे. 652 स्क्वेअर फूट एरिया जो आहे त्याचा कार्पेट एरिया जो आहे तो 63 लाख रुपयाची किंमत लावलेली आहे बिल्डरने, जो की तुम्हाला जवळजवळ 9,700 पर स्क्वेअर फूट एवढा रेट इथं सध्या चालू आहे. आणि याबरोबर आपण कम्पेअर डायरेक्टली करू शकतो, कारण यांना ज्या फॅसिलिटी मिळणार आहेत, ज्या अम्युनिटीज मिळणार आहेत त्या म्हाडा फ्लॅटला सुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे याचं डायरेक्ट कम्पॅरिझन आहे आणि तुम्हाला जवळजवळ 50% यामध्ये डिस्काउंटमध्ये हे फ्लॅट भेटत आहेत. जसं की तुम्ही पाहू शकता की 542 कार्पेट एरियाचा म्हाडाचा फ्लॅट आहे आणि तो तुम्हाला 24.66 लाखाची म्हाडाची किंमत ठेवलेली आहे. आणि त्यात ॲडिशनल चार्जेस आपण जरी आपण पकडले तरी तुम्हाला 4,500 पर स्क्वेअर फूट एवढ्या रेटमध्ये हा फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे, जो की जवळजवळ हाफच रेट आहे याचा. या ठिकाणी रेंट जे आहे ते तर साधारणतः इथे 2 BHKला सोसायटीमधल्या फ्लॅटला जवळजवळ 25,000 रुपये रेंट आरामात भेटून जाते. आणि या साईटबद्दल अगर माझं ओपिनियन म्हणाल तर खूप चांगली साईट आहे ही. पुणे महानगरपालिका हद्दीतील ज्या यावेळीच्या सर्व साईट आहेत त्यामध्ये कॉमन बिल्डिंगमध्ये असणाऱ्या साईट खूप कमी आहेत. 3च्या आसपास आहेत, 3 ते 4 साईट आहेत ज्या कॉमन बिल्डिंगमध्ये फ्लॅट देण्यात आलेले आहेत. आणि त्यामध्ये हा फ्लॅट जो साईट जो आहे ही खूप चांगली आहे. यामध्ये कॉमन बिल्डिंगमध्ये फ्लॅट तर आहे, तर शिवाय याला 3 बाल्कनी सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्व गोष्टीने ही जो साईट आहे ही खूप छान आहे. तुम्ही नक्की यासाठी अप्लाय करू शकता. डिसएडव्हान्टेज मला यामध्ये असं काही वाटत नाहीये. एक असू शकते की या ठिकाणी तुम्हाला सर्व अम्युनिटीज भेटत असल्यामुळे कदाचित मेंटेनन्स सुद्धा इथं जास्त असू शकतो. मेंटेनन्स चार्जेस तुम्हाला भरावे लागणार आहेत. तर हाच एक मला फक्त वाटतोय की डिसएडव्हान्टेज आहे. दृष्टीने हा खूप फ्लॅट चांगला आहे आणि मेंटेनन्स भरणार म्हणजे तुम्ही ते सर्व अम्युनिटीज वापरणार आहे, त्यामुळे तिथं नील होऊन जातं. तर नक्की या फ्लॅटसाठी अप्लाय करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. धन्यवाद.